रसिक हो, नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे कविता विशेष रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर, राहणार औसा, जिल्हा लातूर, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कवितेचे नाव आहे शाकाहारी हिंसाचार. कवीचे नाव आहे आपणा सर्वांच्या परिचयाचे. आपल्या विनोदी उपरोधपूर्ण शैलीतून, कवितेतून रसिक मनाला खळखळून हसवणारे व वास्तवाचे भान करून देणारे प्रसिद्ध विनोदी कवी अशोकजी नायगावकर. मूळ कविता आपण पाहूयात. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत, गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत, क्रूरपणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची, क्रूरपणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची. सपासप सुरीचे वार चालवत, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकापी चालली आहे. डोळ्यांची आगाग होते, डोळ्यांची आगाग होते. शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातला जातोय, शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातला जातोय. हे भाजलं जातंय वांग, हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. तडतडते मोहरी, तडतडते मोहरी, हा अखेरचा फडफडाट, हा अखेरचा फडफडाट कडीपत्त्यांच्या पंखांचा उकळत्या तेलात. आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात, आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात. धारेवर चिरली जात आहेत गाजरं, धारेवर चिरली जात आहेत गाजरं. पिळवणूक चालली आहे आंब्यांची, पिळवणूक चालली आहे आंब्यांची. सर्वाहार बनली आहे कोय, सर्वाहार बनली आहे कोय. वरवंट्याखाली चिरडली जाते मीठ मिरची, वरवंट्याखाली चिरडती आहे मीठ मिरची. बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात, बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी, फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू, हे भरडले जात आहेत गहू. लाही लाही होते मक्याची ज्वारीची, लाही लाही होतीये मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात, भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत दिवसा ढवळ्या, संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत दिवसा ढवळ्या. मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी, मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी. आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर, आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय युगानियुगे शाकाहारी, हे काय चाललंय युगानियुगे शाकाहारी. रसिक हो, कशी वाटली कविता? आहे ना खरंच शाकाहारी हिंसाचार? नायगावकरांच्या हळव्या मनाला तो जाणवला व त्यांच्या मुक्त छंदातून त्यांनी तो अगदी स्पष्टपणे व्यक्त केला. वर्षानुवर्ष आपण भाज्या खातोय, पण या नजरेने भाज्यांकडे एक कवीच पाहू शकतो, नाही का? एक कवीच पाहू शकतो. नायगावकरांचा जन्म डिसेंबर 29, इसवी सन 1947 वाई, सातारा जिल्हा, महाराष्ट्र येथे झाला. BCom पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नायगावकरांनी बँक ऑफ बडोदामध्ये 31 वर्ष नोकरी केली. इसवी सन 2012 साली दापोली येथे झालेल्या 14व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर होते. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. इस्रायल, कतार, डेट्रॉईट, दुबई, न्यूकॅसल, शिकागो, सिंगापूर, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, बँकॉक, लंडन इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफिली त्यांनी केल्या आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. लहानपणी
कष्टाचे दिवस होते. आईसोबत पापड करणे, मसाले करणे अशी अनेक कामे नायगावकरांनी अर्थार्जनासाठी केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते इसवी 2010 पासून सदस्य आहेत. नायगावकरांच्या कविता. अशोक नायगावकरांनी प्रेम कविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत. नायगावकरांचे 2 काव्यसंग्रह आहेत. वाटेवरच्या कविता सप्टेंबर 1992 साली हा प्रकाशित झाला आणि जुलै 2001 साली कवितांच्या गावा जावे हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. कैलासवासी भाई फुटाणे प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार नायगावकरांना लाभलेला आहे. अशोक नायगावकर मुख्यत्वे आपल्या मंचीय कवितेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. अलीकडे झी मराठीच्या हास्यसम्राट सारख्या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांचा परिचय अधिक कानाकोपऱ्यापर्यंत झाला. मिशांना पीळ घालत कुस्तीच्या आखाड्यात उतरणारे पैलवान माहिती असतात आपल्याला, पण मिशांना पीळ घालत कवितेच्या आखाड्यात उतरणारा हा कवी वेगळाच, विनोदी, उपरोधिक, अवलिया वगैरे वगैरे ज्यांना संबोधले जाते असे ते कवी अशोक नायगावकर. लोकप्रियतेची हवा डोक्यात गेलेले अनेक कवी कलावंत पाहिले आहेत, पण नायगावकर म्हणजे साधेसुधे, जाडेभरडे, दुसऱ्याची पिढी आणि दुःख ऐकून कळवळणारे, साधी भाजी भाकरी आणि मठ्ठा असला की खुश असणारे, आपलं नाव न फोडण्याचा अटीवर गरजूंना मदत करणारे. हे असे आतून संन्यस्त होणं फार कमी जणांना जमतं. विष पिऊन अमृत वाटत फिरणारे नायगावकर तर खूपच कमी आहेत. शाकाहारी हिंसाचार देखील याच कवीला कळला. वर्षानुवर्ष आपण भाज्या वापरून सुग्रास स्वयंपाक करत आलो आणि खातही आलो, पण शाकाहारी म्हणत असताना आपण भाज्यांवर अत्याचार करून आपला शाकाहार पूर्ण करत आहोत हा उपरोध नायगावकरांसारख्या हळव्या मनाच्या कवीला कसा जाणवला आणि तो त्यांनी त्यांच्या कवितेतून परिपूर्णपणे व्यक्त केला आहे हे आपण पाहू. गळ्याशी नखं खुपसून अंदाज घेत, गळ्याशी नखं खुपसून अंदाज घेत, क्रूरपणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची, क्रूरपणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकापी चालली आहे, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकापी चालली आहे, डोळ्यांची आग आग होते. दुधीचा हलवा करण्यासाठी दुधी आपण घेतो आणि कोवळा आहे का हे पाहण्यासाठी त्यात नख खुपसून पाहतो. कोवळा दुधी आपल्याला खाण्यासाठी चालतो, पण नख खुपसल्यावर होणारी दुधीची वेदना नायगावकरांच्या हळव्या मनाला समजते. त्यांची साल सोलली जाताना कवीचं मन हळहळतं. डोळ्याची आग आग होत असताना कांद्यावर सपासप सुरी चालवली जाते. बिचाऱ्या कांद्यांचे हाल हाल होत आहेत हे पाहून कवी मन हळहळते. शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय, शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय, हे भाजलं जातंय वांग, हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपाटप. मानवी मन, भावना व त्यांचा भाज्यांवर होणारा परिणाम कवी मनाला दाखवायचा आहे. शहाळ्यावर कोयता मारल्यावर त्याला काय वेदना होत असतील. वांग भाजताना त्याच्या त्वचेतून पाणी निथळताना कवीचेच डोळे पाणावतात. शहाळ्याच्या आणि वांग्याच्या भावना कवी आपल्या शब्दातून किती प्रभावीपणे व्यक्त करतात. विनोदातूनही उपरोध साधायचा प्रयत्न करतात. तडतडते मोहरी, तडतडते मोहरी, हा अखेरचा फडफडाट, हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात, उकळत्या तेलात. आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात, आणि तिखट चक्क टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात. काय हाल होत आहेत त्या भाजीचे, नाही का? जीवनातील विसंगतीकडे दयाबुद्धीने आणि खेळकर वृत्तीने नायगावकर पाहतात. मोहरीचं तडतडणं आणि कढीपत्त्याचा फडफडाट होत पाहणारी गृहिणी कौतुकाने म्हणते, किती छान फोडणी होते. पण नायगावकरांना ते मोहरीचं व कढीपत्त्याचं दुःख जाणवतं. उकळत्या तेलात भाजीवर टाकलं जाणारं तिखट आणि भाजीच्या अंगाची होणारी आग कवी मनाला वेदना देते. धारेवर किसली जात आहेत गाजरं, खसखस धारेवर किसली जात आहेत गाजरं, पिळवणूक चालली आहे आंब्यांची. आंब्याला पिकवलं जातं, त्याला कवी म्हणतात पिळवणूक चालली आहे आंब्यांची.
सर्वाहारा बनलीये कोय, सर्वाहारा बनलीये कोय. वरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची. मीठ मिरची वाटली जाते असं कवी म्हणत नाहीत. वरवंट्याखाली चिरडतीये ती बिचारी मीठ मिरची. बत्ता घातला जातो वेलदोड्याच्या डोक्यात. वेलदोड्याची पूड होत नाही आहे, बत्ता घातला जातोय त्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. मानवी मन आणि भावना याची सांगड घालत मानवी स्वभावाचे विशेष भाज्यांना देऊन उपरोधिक शैलीत त्यांचे दुःख व्यक्त करताना धारेवर किसली जाणारी गाजरं, किसताना त्यांना होणारी वेदना, पिकवून पिळला जाणारा आंबा, त्याची पिळवणूक होतीये असे कवी मनाला वाटते. सर्वाहारा बनलेल्या कोळीची कीव कवीला येते. वरवंट्याखाली चिरडली जाणारी मीठ मिरची चिरडताना माणसाला होतात तितक्याच मीठ मिरचीलाही वेदना होतात ही भावना. चक्का बनवण्यासाठी फडक्यात बांधून ठेवलेल्या दह्याला फासावर चढवलं जातंय अगदी मुसक्या बांधून. हे नायगावकरांनी त्यांच्या काव्यात अगदी चपखलपणे बसवलेही आहे. हे भरडले जात आहेत गहू, लाही लाही होतीये मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत. दिवसा ढवळ्या. किती जिवंत चित्रण कवींनी केलं आहे पहा. हे काय चाललंय? ही एक अप्रतिम कविता आहे. गव्हाचं भरडलं जाणं, मका ज्वारीच्या लाह्या होणं, कलिंगड गोड आहे का लाल आहे का हे पाहण्यासाठी चक्क त्याच्या पोटात सुरा खुपसला जाणं. संत्र्या मोसंब्याची केळीची सालं उतरवल्याशिवाय त्या खाता येत नाहीत. पण कवी मनाला या सर्वांच्या वेदना दिसत आहेत. लाह्या होण्यासाठी ज्वारी मका चटके सहन करत आहे. आपले अंग भाजून घ्यावे लागत आहे त्यांना. मऊ पोळी तयार होण्यासाठी गव्हाला स्वतःला भरडून घ्यावं लागतंय. पोलीस नुसतेच बघतायत. संत्री मोसंबीची वस्त्र उतरवताना कोणीही त्यांच्या मदतीला जात नाही. कविमन वास्तव जीवनाची सांगड ह्या भाज्यांच्या उपरोधातून व्यक्त करत आहे. मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी? मक्याचं कणीस खमंग लागावं म्हणून त्याला विस्तवाचे चटके सहन करावे लागत आहेत आणि भाजलेल्या जखमांवर वरून आपलं मीठ मिरची लिंबू चोळून वेदना वाढवल्या जातात त्याच्या. तरीही ते निमूटपणे सहन करत आहे. शाकाहाराचा गप्पा मारणारे आम्ही भाज्यांवर हिंसाचार करून मोकाटपणे शाकाहाराच्या गप्पा कशा मारतो? सौंदर्य भावभावनाचे प्रतीक असलेली स्त्री हे सर्व अत्याचार करून स्वयंपाक बनवते. ही कल्पनाच या हळव्या कविमनाला सहन न होणारी आहे व ती त्यांच्या कवितेतून बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसते. उपरोध आणि उपहासाची लेखनशैली असलेले नायगावकर, विलक्षण संवेदनशीलता, सजगता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, तरल विनोद बुद्धी लाभलेल्या नायगावकरांची उपरोध आणि उपहास त्यांच्या सहजतेने वापर करत समाजातल्या विसंगतीवर आणि दंभावर आपल्या कवितेतून बोट ठेवले आहे. सादरीकरणाच्या खास शैलीमुळे नायगावकरांना विलक्षण लोकप्रियता लाभली. वरवर पाहता कवीच्या कविता विनोदी आणि हसवणाऱ्या वाटत असल्या तरी त्यातील आशय खूप गंभीर असतो. त्यामागे त्यांचे सखोल चिंतन असते. नायगावकर सहज बोलत बोलत विनोद साधणारे कवी. त्यांच्या मुली त्यांना म्हणतात, नायगावकर आमचे फादर, आलिया भोगासी असावे सादर. असे मिश्किल विनोद करत करत गहन चिंतनाकडे घेऊन जाणारी नायगावकरांची कविता मानवी मनाला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. रसिक हो, माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपणास नामवंत कवींच्या कवितांचे रसग्रहण नेहमीच ऐकायला मिळेल, त्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद.